शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो 10 ऑगस्ट रोजी मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राइबच केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी योजनेची माहिती तसेच नमो शेतकरी पीएम किसान योजनेच्या त्रुटी जे काय असतील त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करत असतो, त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉइन व्हायला विसरू नका। तसेच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी अशी आहे की तुमचे जे खाते जर सुरळीत सुरू असतील तर तुम्हाला 5वा आणि 18वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18 हप्ता तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहा, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत पुरवत असते। ही मदत त्यांच्या शेतीच्या कामासाठी सुद्धा वापरली जाते, म्हणजेच शेतकरी मित्रांना एक आर्थिक आधार म्हणून, आर्थिक मदत म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक जमा होत असतात। आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे, कारण की जो कृषी महोत्सव आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जे हप्ता आहे चौथा तो हप्ता टाकण्यात आलेला आहे, पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो रिजेक्ट झाला। पण काळजी करू नका, चौथ्या हप्त्या संघ 5वा हप्ता म्हणजेच 4,000 रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे आहे ते जमा होणार आहेत आणि नियमित हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी नियमित हप्त्यामध्ये आर्थिक मदत पुरवत असते, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जी आहे आता हळूहळू सुधारत चाललेली आहे। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे आहे ते खूप मोठा असा लाभ मिळत आहे आणि वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। आणि शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो टाकण्यात आलेला आहे, पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तो रिजेक्ट झालेला आहे, तो लवकरात लवकर टाकण्यात येईल आणि चौथा आणि 5वा हप्ता एकत्रित मिळेल। आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 17वा जो हप्ता आहे तो वारसानीतून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आलेला होता। तसेच महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना संलग्न असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, कारण की अनेक शेतकऱ्यांचे जे हप्ते आहेत ते हप्तेच अजून मिळाले नाहीत। काही शेतकऱ्यांनी अद्यापही जर रजिस्ट्रेशन केले नसेल, जमीन नावे असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून हप्ते मिळवू शकता। ही होती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता सगळं 5वा हप्ता, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चौथा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल। आणि 17वा जो हप्ता आहे तो 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 17वा जो हप्ता आहे तो 17वा हप्ता जमा झालेला आहे, पण 18वा हप्ता लवकरात लवकर म्हणजेच लवकर म्हणजे ऑक्टोबर मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।